नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण पाहणार आहोत की टी-शर्टवर विनाईल प्रिंट इस्त्रीने म्हणजे आयननी कशी काय केली जाऊ शकते. जसं की तुम्ही माझ्या थंबनेलवर बघितलं असाल, तर आपण लवकरात लवकर सुरू करूया हा व्हिडिओ, की टी-शर्टवर तुम्ही घरच्या घरी कसं काय प्रिंट करू शकता. तर हा आपला शिलोते प्रोग्राम आहे. कॅमिओचा जो प्लॉटर आहे त्याच्याबरोबर हा शिलोतेचा सॉफ्टवेअर सुद्धा येतो. तर त्याच्यामध्ये आपण ही सगळी एडिटिंग करणार आहे. तर नेहा नावाचं कस्टमरनी असं टी-शर्ट प्रिंटसाठी आपल्याला ऑर्डर केलेली आहे. तर आपण त्याचे फॉन्ट बघूया इथे कोणकोणते फॉन्ट आहेत ते. आम्ही काही फॉन्ट इथे तो फॉन्टवरनं डाउनलोड केले आहेत आणि काही फॉन्ट याच्यामध्ये शिलोतेच्या प्रोग्राममध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळून जातात. जर तुम्हाला कॅमिओ शिलोते प्रोग्राम जर शिकायचा असेल, तर मला मेसेज करा, डी करा. आपण त्याच्यावरही एखादा फुल फ्लेज असा डिटेल व्हिडिओ बनवूया. तर आपला जो एन हा जो आहे, आपल्याला थोडंसं अजून ब्रॉड घ्यायचं आहे, तर आपण बघूया अजून कुठले-कुठले फॉन्ट इथे अवेलेबल आहेत ते. तर थोडासा हा, हा कसा थोडासा ब्रॉड रंगी झालाय, जाड असा झालेला आहे. त्याच्यामुळे हा फॉन्ट घेऊ. त्यानंतर तिचं नाव दिलेलं आहे काही निहा म्हणून. तर आपण ते इथे टाइप करू निहा. इथे बघूया आपण अजून कुठले-कुठले चांगले फॉन्ट आहेत ते थोडंसं तुम्हाला सर्च करायला लागेल. आणि तुम्ही जे फॉन्ट बनवाल त्याची पहिला सॉफ्ट कॉपी तुम्हाला कस्टमर बरोबर शेअर करायला लागेल, की तुम्हाला हा हा फॉन्ट चालेल का? जर कस्टमरने अप्रूव्हल दिलं तर मग आपण त्याचं कटिंग करायला घेतो. तर आपण आता इथे सेट करूया. याच्यावर कस्टमरला छोटासा एक क्राउन पाहिजे. तो त्यांना ग्लिटर म्हणजे शिमर जो असतो शिमर विनाईल त्यामध्ये त्यांना तो क्राउन हवाय आणि हा साधा विनाईल पिंक कलरचा विनाईल जो आहे त्याच्यासाठी आपण ही एडिट केलेलं आहे. तर आपण इथे निघून ठेवलेलं होतं Pinterestवरनं डाउनलोड करून ठेवलं होतं. तर आपण हा ग्लिटरमध्ये असा विनाईल बघणार आहोत आणि हा मॉकअप टी-शर्ट घेतला होता मी Pinterestवरून. तर आपण इथे सेट करून बघूया, की कसा दिसतो हा. म्हणजे एक आपल्याला एक ढोबळ आयडिया यायची, की असं जर आपल्याला प्रिंट करायचं असेल, तर मॉकअप टी-शर्ट प्लेन घ्यायचा आणि त्याच्यावर हे आपली जी डिझाइन आहे ती प्लेस करून बघायची. म्हणजे आपल्याला आणि कस्टमरला दोघांनाही आयडिया येते, की आपल्याला ते कसं प्रिंट करायचं आहे आणि ते प्रिंट केल्यानंतर कसं दिसेल. तर मी थोडी साईज वगैरे ॲडजस्ट करते इथे आणि याची सॉफ्ट कॉपी मग मी नंतर कस्टमरला शेअर करते, जेणेकरून मग कस्टमर सांगतो, की काही चेंजेस करायचे आहेत का आपल्याला? साईज कशाची वाढवायची आहे का? तर कस्टमरचं अप्रूव्हल आपल्याला आलेलं आहे. त्यामुळे हे करेक्ट फॉर्ममध्ये आपण तयार केलेलं आहे. तर आता आपण इथे साईज ॲडजस्ट करू. साईज ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला जो रुमाल आहे त्याला आपल्याला मेजर करायला लागेल. आता ही साईज तयार झालेली आहे. तर आपण बघू की याची टोटल साईज किती येते. ही क्राउन आहे आणि निया एम नाव आहे आणि खाली त्याची पूर्ण स्पेलिंग आहे. तर आता आपण बघूया. हे बघा, हे कस्टमरने आपल्याला टी-शर्ट दिलेला आहे. आम्ही टी-शर्टचा स्टॉक ठेवत नाही, कारण आम्ही फक्त स्टिकरमध्येच डील करतो. तर टी-शर्ट मला कस्टमरने आणून दिलेला आहे. जर तुम्हाला तुम्ही लांब राहत असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की आमच्याकडनं टी-शर्ट नाही हवं, तर आम्ही बाजारातनं टी-शर्ट विकत घेतो आणि त्याचे जे काही चार्जेस असतो ते आम्ही ॲड करतो. तर इथे 10x8 असा अ, साईज झालेली आहे. तर आपण ही साईज लक्षात ठेवायची आणि त्याच्या जवळपास अगदी करेक्ट एक्झॅक्ट नाही, पण त्याच्या जवळपास जरी झालं तरी भरपूर आहे. म्हणजे आपल्याला एक ढोबळ अंदाज येतो, की आपल्याला कशी प्रिंट करायची आहे. तर आपल्याला जी ते 8x10 अशी जी होती, त्याप्रमाणे आपण इथे साईज सेट करू आणि साईज सेट केल्यानंतर फिनाईल कसं वापरायचं, त्याची कटिंग कशी करायची, आपण थोड्या वेळातच त्याचा डेमो पण बघू. आता हे अशा प्रकारे आपण सेट केलेला आहे साईज. तर आपण पहिला प्लेन जो विनाईल आहे पिंक कलरचा, तो प्लेन विनाईल आहे त्याची कटिंग आपण करणार आहोत. तर आपण इथे हे निहा निहा नाव सेट केलेलं आहे. हे बघा, हा प्लेन कलरचा पिंक विनाईल आमच्याकडे आहे आणि हा ग्लिटरचा पिंक आहे, जो कस्टमरनी सिलेक्ट केलेला आहे. तर आपण या दोघींची कटिंग करणार आहोत. आधी मी प्लेन जो विनाईल आहे, एन आणि निहा याच्यासाठी मी साईज घेते आणि मग त्याप्रमाणे आपण त्याची कटिंग करून त्या मॅटला चिटकवूया. माझा मॅट वापरून वापरून थोडासा खराब झालेला आहे. तर त्याला प्लीज इग्नोर करा. पण असे मॅट येतात प्लास्टिकचे त्या प्रोग्रामसोबतच जेव्हा आपण कॅमिओचा प्लॅटर विकत घेतो शिवतेचा, त्यावेळेला असे आपल्याला 4-5 मॅट येतात त्याच्याबरोबर फ्री.
आणि जर तुमचे मॅट खराब झाले असेल, तर तुम्ही Amazonवरनं पण ऑर्डर करू शकता. आता हे निहा नाव आपण इथे बनवलेलं आहे. याला पहिला मिरर इमेज करायचं, कारण की कट करताना आपल्याला त्याची उलटी साईड येते. तर हे बघा, आपण इथे मिरर केलेलं आहे त्याला आणि मग त्याच्यानंतर आपण ते इथे सेट करू. विनाईल ग्लॉसी आहे ते आपल्याला सेट करायचं आहे. याचा कॉर्ड आपण लावू आणि कटिंगला लावून टाकू. ते बघा, अशा प्रकारे त्याची कटिंग होते. हा कॅमिओचा प्लॉटर आहे. आता आपण बघणार आहोत की ते जो क्राउन आहे त्याची कटिंग अप्लाय करायची. तर आपल्याला हॉरिझॉन्टल करून तो म्हणजे उलटी साइड करून प्रिंट करून ठीक आहे त्याची कटिंग करायची आहे. तर सेम आपण सगळं ठेवलेलं आहे त्याचं विनाईलच आहे. विनाईल ग्लॉसी आहे. ग्लिटर विनाईल घेतलं आपण त्यामुळे तसं मेन्शन करायला लागेल. थोडा विनाईल जाड असतो त्यामुळे त्याची मी ग्लेड टेप 10 ठेवली आहे आणि पासेस 2 केले. 2 वेळा ते फिरणार आणि आता आपण रेडी करू. ते बघा आता हा आपला पहिला जो आहे तो तयार झालाय. त्याच्यानंतर मी एन हा काढून घेतला. पुढची बीडिंग केली आहे मी. त्याच्यानंतर हा नी हा जवळपास तसाच झालेला आहे तयार. तर आणि हा त्याचा क्राउन. ही सगळी जी आपण ही जी ती कटिंग करून घेतली आहे आणि आता आपण इथे या टी-शर्टवर प्लेस करणार आहोत. तर आपल्या घरातला जो इस्त्री आहे तो थोडासा गरम करायचा आणि मग तो त्याच्यावर थोडंसं फिरवायचं. आता काही-काही जणांना मी सजेस्ट करते, म्हणजे मी देताना सजेस्टच करते, की तुम्ही याच्यावर रुमाल ठेवा. कारण की प्रत्येकाच्या घरचा जो इस्त्री आहे त्याचा टेम्परेचर वेगळा असतो. आता माझ्या घरातला इस्त्रीचा टेम्परेचर मला माहिती आहे. त्यामुळे मी विथआऊट रुमाल वगैरे ठेवता किंवा कापड ठेवता मी त्याला प्रेस केलं मग. हे बघा किती छानपैकी ते निघालेलं आहे. आणि वरती जो क्राउन आहे त्याला पण मी तशाच प्रकारे प्रेस करून लावलेला आहे. हा बघा ग्लिटरचा आहे विनाईल हा आणि हा त्याच्यावर असा प्लेस झालेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा टी-शर्ट तयार झालेला आहे. इथे हँग करून मी त्याचा फोटो लावलाय आणि हा ChatGPTवर त्याचे मी फोटोज बनवले होते. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की टी-शर्ट कसा काय दिसू शकतो. ही किती क्यूट मुलगी आहे. तिच्यावर हा टी-शर्ट किती सुंदर दिसतो आहे. जर तुम्हाला अशातले जर काही स्टिकर हवे असतील, तर कृपया मला ऑर्डर करा आणि अजून काही माहिती हवी असेल तर DM करा. थँक यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक यू.